आजचा साई मोटार रिवाइंडिंग या कंपनीचा संचालक रोहिदास चव्हाणके राहणार किरतांबळी या ठिकाणी आज मी या कंपनीचा एक संचालक जरी झालो असलो तरी याची सुरुवात ही शाळेत असतानाच म्हणजे साधारणपणे 1993 साली हा व्यवसाय आपल्याला करायचा, पण कुठली तरी आपल्या हातामध्ये कला पाहिजे आणि ती कला त्यावेळेस मी पार्ट टाईममध्ये म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आज शिक्षणासाठी आईवडील प्रोत्साहन करतात त्यावेळची परिस्थिती ही शिक्षणासाठी प्रोत्साहन करणारी अजिबात नव्हती. मी माझा थोडक्यात एक या व्यवसायात कसं आलो ती परिस्थिती अशी होती की सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मी कॉलेज करून त्यानंतर 1 वाजता नाशिक या ठिकाणी रूमवर जेवण स्वतः हाताने बनवणे आणि ते बनवल्यानंतर 1 वाजता एका द्वारकेवर एका दुकानात फ्रीमध्ये तिथं काम करणे आणि ते काम करणे म्हणजे काय की आपल्याला कुठली तरी कला आत्मसात व्हावी आणि ती कला त्या ठिकाणी आपल्या घरच्या भाकरी खाऊन ती कला त्या ठिकाणी 3 वर्ष आत्मसात केली. परंतु तो प्रवास असा होता, सकाळी 7ला उठणे, कॉलेजला जाणे, कॉलेजला गेल्यानंतर 12 वाजता परत रूमवर येणे, तिथून पुढे दुकानावर काम करणे आणि संध्याकाळी आपला रोजचा खर्च भागवण्यासाठी तो खर्च तिथेच काम करायचं. म्हणजे रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एका कंपनीमध्ये वॉचमनची ड्युटी करायची. म्हणजे रात्रभर ड्युटी केल्यानंतर पुढे पुन्हा सकाळचं रोजचं म्हणजे 24 तासाचं पूर्णपणे गणित त्या ठिकाणी व्यस्त असायचं. म्हणजे कुठेही पिक्चर पाहणे, फालतू वेळ वाया घालवणे हा प्रकार त्यावेळेस अजिबात नव्हता. परंतु ज्यावेळेस पुढे कॉलेज पूर्ण झालं, मग आता आपण करणार काय, परंतु माझ्या हातात त्यावेळेस ही मोटार रिवाइंडिंगची कला आत्मसात होती आणि ती कला आपण मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मोटारी ज्या जळतात त्याच्यासाठी वापरून बघायची ठरवली. त्यानंतर मी खेडलेजुंगे या ठिकाणी हा मोटार रिवाइंडिंगचा व्यवसाय स्वतः एक टपरी बनवली लाकडाची आणि त्या लाकडाच्या टपरीमध्ये तो व्यवसाय चालू केला आणि तो व्यवसाय त्या ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 वर्ष गेला. पुढे मला असं जाणवलं का जे आपल्याकडे कस्टमर येतात ते गाडीवर, आपल्याकडे साधी सायकल पण नसायची. माझ्या डोक्यामध्ये तो एक विचार यायचा नेहमी, हे लोक गाडी, यांची कडक कांजी, रोजचे इस्त्रीचे कपडे, मग आपण का असं होऊ नये. मी त्यानंतर 5 वर्ष तो व्यवसाय करून तो सोडून दिला. त्यानंतर मग शेतीचा उद्योग करून गेला, पण तोही मला काही बरोबर वाटला नाही. पुन्हा 0 आणि 0तून 2015 साली मी या व्यवसायात परत सुरुवात केली ती वडांगळी या ठिकाणी. आणि वडांगळी या ठिकाणी तो व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणे शेतीचे कोणतेही उपकरण असो ते रिपेअर करणे, ते दुरुस्त करणे, त्याच्या कुठलाही प्रॉब्लेम असला तर मग तो त्या ठिकाणी जागेवर जाऊन तो जो काही प्रश्न असेल समोरच्या शेतकऱ्याचा तो त्या ठिकाणी प्रत्येक सोल्व करणे. अशा पद्धतीनं मला या पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद वाढत जाऊन पुढे या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर मोठ्या व्यवसायाकडे वाटचाल चालू झाली. ती वाटचाल चालू करत असताना मी ज्यावेळेस काही याच्यामध्ये स्पेअर पार्ट आणायला सुरुवात केली, परंतु स्थानिक लेवलपेक्षा आपल्याला कमीत कमी रेटमध्ये समोरच्या शेतकऱ्याला चांगली क्वालिटी आणि कमीत कमी किमतीमध्ये तो माल कसा देता येईल यासाठी मी बऱ्याच ठिकाणी याचं मॅन्युफॅक्चर कुठे होतं त्यावेळेस आजच्यासारखी नेटवर्कची, मोबाईलची व्यवस्था नसल्यामुळं त्या ठिकाणी जाऊन त्याची माहिती घ्यावी लागत होती आणि ती माहिती घेण्यासाठी मी नकाशाचा वापर करायचो. कारण अहमदाबाद, राजकोट, पंजाब या ठिकाणी मशिनरीचं उत्पादन होतं. हे फक्त ऐकून होतं, प्रत्यक्ष या गोष्टी आपण बघितल्या नाही किंवा नेटवर बघायला त्यावेळेस नेटचा तर काही विषयच नव्हता. परंतु तिथे जाऊन त्या गोष्टी मी नकाशावर पाहून त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेस मी त्या मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनी मालकांना सांगितलं का मी महाराष्ट्रातून आलो,
महाराष्ट्रातून आल्यानंतर त्या लोकांना असं उंच भवया करून माझ्याकडे पाहिजे. का त्यांच्या डोक्यात एक फिट झालेलं आहे का महाराष्ट्रीयन माणूस उद्योगात सक्सेस होत नाही, तो कुठेतरी 2-3 वर्ष व्यवसाय करतो आणि त्याच्यानंतर तो व्यवसाय सोडून देतो आणि मग आपले पैसे बुडतात. या भीतीपोटी हे लोक मला हे सांगायचे का तुम्हाला आम्ही सपोर्ट करू शकत नाही किंवा उधार देऊ शकत नाही किंवा क्रेडिट देऊ शकत नाही. अशा प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी आला. बऱ्याच जणांनी मला असं प्रपोज केलं का तुम्ही मराठीने एक खोटं बोलताय तुम्ही किंवा तुम्ही दुसऱ्या वर्गातली आहे. त्यानंतर मला त्या अनुभवावरून मी माझं चव्हाणके जे नाव होतं ते नावाच्या पुढचा के काढला आणि चव्हाण झालं. म्हणजे मी चव्हाण चौधरी या कुळात गेलो. या कुळात गेल्यानंतर ती रिअल परिस्थिती काय झाली का त्यांनी मला ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली. परंतु महाराष्ट्र म्हटलं का बस त्यांच्या डोक्यामध्ये गणित वेगळंच. आणि मग त्यानंतर ते लोक काही इथं येऊन बघितलं का प्रॉपर हे खरंच व्यवसाय करताय का कुठेतरी आपल्याला फसवणं अशा प्रकारचा त्यांना संशय आला. ते स्वतः इथे येऊन बघितल्यानंतर त्यांची खात्री पटली आणि ज्यावेळेस समोरच्याला आपल्या वक्तृत्वाची, आपल्या व्यवसायाची आणि आपण करीत असलेल्या प्रयत्नांची खात्री पटते, त्यावेळेस ती एक व्यक्ती तुम्हाला 10 ठिकाणी घेऊन जाते आणि 10 ठिकाणी गेल्यानंतर ती आपली जबाबदारी त्यांच्या वतीने घेते. आज या अशी परिस्थिती तयार झालेली. मी त्यावेळेस दर 2 ते 3 महिन्यातून राजकोट, अहमदाबाद, पंजाब या ठिकाणी जात होतो. हे जात असताना मला खर्च खूप यायचा. परंतु आज त्या व्यक्ती मला कीर्तन या ठिकाणी एक खेडेगावात तपास करत बघायला येतात का नेमका व्यवसायांचं कुठे आणि ते स्वतःहून सांगतात का आमचा माल तुम्ही घ्या. कुठल्याही प्रकारची पैशाची तुम्ही पैसे कधी देणार, काय देणार हा कुठलाही विषय न घेता या व्यक्ती आज माल द्यायला तयार आहे. का पाठीमागे आपण केलेले कष्ट, आपण केलेला प्रामाणिकपणा या गोष्टीच्या जोरावर आज ते आपल्याला सपोर्ट करायला तयार आहे. याच्यासाठी मेहनत करावी लागते. एकदम कुठलीही गोष्ट होणार नाही आणि होत नाही म्हणजे काय आहे का आपण कुठेतरी आपल्या मराठी माणसांना काय सवय का आज याचा दावा, उद्या त्याच्या लग्न आहे, केव्हाही शटर ओपन केलं बंद केलं का ते त्या कार्यक्रमाला निघाले. मग समोरचा कस्टमर तुमच्याकडे ज्या पद्धतीला घरून निघतो आज कुणाकडेही वेळ नाही आणि वेळ नसल्यामुळे तो काय करतो, निघताना पहिला तो काय करतो, अरे याचं तो काही भरोसा नाही, हा तिथं दुकानमध्ये असेल किंवा नसेल. आणि मग काय होतंय का तो सरळ नाशिक या ठिकाणी मारवाडी, सिंधी या लोकांकडे जातो. का त्यांच्याकडे लग्न जरी असेल तर त्यांचा एक फिक्स वार आहे, त्याच दिवशी ते दुकान बंद राहील, अन्यथा दुकान बंद राहत नाही. हा आपल्या लोकांचा समज झालेला आहे. मग हा विश्वास आपण संपादन करायचा असतो. आपण केव्हाही जर व्यवसायात उतरलो तर तो बंद करायचा नसतो. केव्हाही आपल्या गरजेनुसार बंद करू नये अशी मी आपल्याला या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो. दुसरी गोष्ट, व्यवसाय करत असताना त्या व्यवसायात आपण जर 200 रुपये कमवले तर त्यापैकी फक्त 20 रुपये आपले स्वतःसाठी खर्च करा. 180 रुपये हे व्यवसायात कामाला लावा. तर तो व्यवसाय निश्चित आजच्या या पद्धतीचा तुम्ही भरभराटीला आणू शकता. एक उद्योगपती होऊ शकतो. मराठी माणूस उद्योगात अग्रेसर होऊ शकतो यात ते मात्र शंका नाही. होतं काय, आपली काही पायऱ्या चुकतात आणि त्या व्यवसायामध्ये पूर्णपणे प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण स्वतः घ्या आणि स्वतः घेतल्यानंतर त्या प्रशिक्षणातून आपल्याला पुढे आपल्याला काय करायचं हा मार्ग कळतो. आता माझा जो व्यवसाय आहे तो इथं साई मोटर रिवाइंडिंगचा आहे. हा साई मोटर रिवाइंडिंगचा जो व्यवसाय आहे या ठिकाणी राजकोटवरनं ज्या ठिकाणी मोटर बनल्या जातात त्याच मोटर आम्ही इथं पण बनवतो. परंतु यासाठी प्रशिक्षित असा कामगार वर्ग पाहिजे. आता तो कामगार वर्ग मी राजकोटमधून आणलेला आहे आणि तो अतिशय प्रशिक्षित, पूर्णपणे अनुभवी आज माझ्याकडे कामगार वर्ग उपलब्ध आहे. आमच्याकडं तुम्ही आज जर मोटर नेऊन टाकली आपल्या कुठेही ग्रामीण भागात तर 2-2, 3-3 दिवस लागतात. आमच्याकडे 2-2, 3-3 दिवस लागण्यापेक्षा फक्त 2 ते 3 तासात आम्ही तुमच्या मोटरचं वाइंडिंग, तुमच्या मोटरचं बेरिंग बुशिंग, कुठे वेल्डिंग, कुठला स्पेअर पार्ट, कोणत्याही प्रकारचा त्याचा पार्ट असो तो या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 तासात पूर्णपणे फिटिंग करू देऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही जर एखादी मोटर खोलली म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे कांदे लावण्यासाठी मजूर उपलब्ध आहे आणि ते मजूर तुमच्याकडे कांदे लावलेले
परंतु कांदे लावत असताना 11 वाजता तुमची मोटर जर जळाली तर ती मोटर तुम्ही त्या जळाल्यानंतर काय होतं का मग त्या लेबर जे आहे ती आजकाल लेबरची खूप मोठी समस्या आहे आणि ते लेबर आपल्याला परत आपल्याकडं वावरात येईलच कामाला याची तीळमात्र शंका उपलब्ध म्हणजे तीळमात्र शंका ठेवू नये. परंतु आमची ही प्रामाणिक इच्छा आहे का तुम्ही 11 वाजता खोललेली मोटर ते लेबर तुमच्याच शेतामध्ये असताना 5 वाजेच्या आत परत मोटर तुम्ही ती बसवू शकता. म्हणजे तुम्हाला परत ते लेबर शोधायची गरज नाही किंवा आपला मानसिक जो त्रास होतो तो तुमचा तिथं वाचू शकतो. अतिशय उत्तम प्रकारे ते कामकाज चांगल्या प्रकारे करून कुठलाही पार्ट असू दे तुम्हाला नाशिक सिन्नर या ठिकाणी फिरण्याची अजिबात गरज नाही. आम्ही तो या ठिकाणी लेथ मशीन असो हायड्रोलिक प्रेस असो या कुठल्याही प्रकारचे केबल असो या इतर शेती उपयोगी साहित्य ते तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये या ठिकाणी मिळू शकतात. माफक दरात मिळण्याचं कारण ते क्वालिटी त्याची उत्तम दर्जाची, परंतु ते कंपनीतून ज्यावेळेस कंपनीतून कुठल्याही वस्तूचा रेट का वाढतो, कंपनीतून ज्यावेळेस तो माल निघतो कुठल्या तरी एखाद्या डीलरकडे येतो, त्या डीलरकडून सब डीलरकडे जातो आणि सब डीलरकडून तो परत एखाद्या दुकानदाराकडे जातो. त्यावेळेस प्रत्येकाचं 5-5% म्हटलं तर त्या वस्तूची किंमत ही तुमची मूळ किंमत जर 100 रुपये असेल तर ती किंमत त्या दुकानदाराला 150 रुपयाला पडते. 150 रुपयाला पडल्यानंतर तो तुम्हाला 170 रुपयाला देतो. परंतु माझ्याकडे जी कंपनीतून निघालेली जी वस्तू आहे ती 100 रुपयाला निघते. माझ्याकडे ट्रान्सपोर्टची सिस्टम अतिशय उत्तम प्रकारची असल्यामुळं आज निघालेला माल राजकोटवरून दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे 7 वाजता माझ्या दुकानात पोहोचतो. तोच माल 100 रुपयात निघालेला मी 120 रुपयाला तुम्हाला देऊ शकतो आणि तोही उत्तम क्वालिटीचा. एखाद्यांचं काय होतं असतं की त्या दुकानात 170 रुपयाला इथे 120 रुपयाला म्हणजे या वस्तूची किंमत कमी असल्यामुळं ही वस्तू हलकी असेल, परंतु नाही, ही मधली जी चेन सिस्टम आहे मी शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी दरात मिळावी यासाठी मधली चेन खोडून काढली आणि त्या चेनच्या माध्यमातून जो रेट वाढला जातो तो रेट या ठिकाणी कमी होतो. म्हणजे काय होतं का क्वालिटी तीच चांगल्या प्रकारची क्वालिटी कमीत कमी रेटमध्ये शेतकऱ्याला देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो इथून पुढेही चालूच राहील. त्यात कुठल्याही प्रकारचं मार्जिन वाढवणे हा प्रकार नाही. आजही आम्ही मोटर रिवाइंडिंगचा जो रेट आहे हा सर्वात कमी अतिशय माफक दरात सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल अशाच पद्धतीनं मोटर रिवाइंडिंग असो, पंप रिपेरिंग असो, त्याचे बेरिंग बुशिंग असो, हा प्रत्येक पार्ट तुम्हाला ऑन द स्पॉट एकाच ठिकाणी मिळेल. थोडक्यात आपली जर मोटर जळाली असेल तर एकदा या एका छताखाली तुम्हाला सर्व गोष्टी ह्या उपलब्ध होतील. फक्त तुम्ही तिथे बसून राहा. आमचा कामगार वर्ग कशा पद्धतीनं काम करतो, तुम्हाला जे बिल दिलेलं आहे त्या बिलामध्ये टाकलेल्या वस्तू त्या कामगारांनी टाकलेल्या आहे किंवा नाही एवढं तुम्ही फक्त तिथे बसून बघा. तुम्हाला सर्व काही समोर काम केलं. कुठल्याही बाहेर जर गेलो आपण एखाद्या शोरूममध्ये तर इन हाऊस काम होतं, तुम्हाला बाहेर बसवलं जातं, चहा पाणी केला जातो, परंतु आतमध्ये काय केलं जातं हे त्या शेतकऱ्याला किंवा त्या कस्टमरला काही कळत नाही. आमच्याकडे ते ओपन सिस्टम आहे. ओपन सिस्टम अशी आहे की तुम्ही फक्त समोर बसून राहायचं. आपली मोटर यांनी तोडली का, आपली मोटरचं बुशिंग टाकलंय का, आपल्या मोटरचं लेथवर काम केलंय का, हिचं वेल्डिंग केलंय का, ही प्रत्येक गोष्ट त्या कस्टमरनी बारकाईने बघायची. त्याच नंतर तुमच्या बिलाचे जे योग्य पैसे असतील तेच देणे. या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे आमच्या कामगाराला किंवा इतर कुणालाही या ठिकाणी देण्याची गरज भासत नाही. अशा प्रकारचा अतिशय उत्तम दर्जाची सेवा या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देण्याचा आमचा सदैव प्रयत्न आहे आणि तो सदैव राहील. यात मी स्वतः जरी कामगार वर्ग माझ्याकडे असला परंतु एखादं किचकट काम असेल, एखादं मेजर काम असेल तर माझी स्वतःची तयारी का ते काम करण्याची. म्हणजे तुमचं काम कोणत्याही प्रकारचा एखादा कामगार नसेल तरी ते काम अडून पडणार नाही याची मी आपल्या या साई मोटर रिवाइंडिंगच्या माध्यमातून तुम्हाला ग्वाही देतो.